करेल तो 2 हात करेल परतूर संघाशी या सामन्याच्या लगेचच नंतर. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यासाठी आम्हाला पंच लाभलेले आहेत नदीम सर. एक चित परिचित नाव भोकर क्रिकेटमध्ये, बीसीसी भोकर क्रिकेटचे मेंटॉर, सल्लागार, प्रशिक्षक आणि त्यांना साथ देत आहेत आमचे जॉन्टी भाऊ. ते सुद्धा खूप अनुभवी पंच म्हणून गणल्या जातात. सुनील पाटील कदम गोलंदाजी मार्कवर पहिले षटक आणि हा सामना किती षटकाचा असेल? 8 षटकाचा. त्यामध्ये 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे आणि आमचे आकाश भाऊ टायगर बघू शकता त्यांची मेहनत. नेहमीच आमच्या कमिटीला वेळोवेळी सहकार्य करतात. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन थोडंसं झूम करा, हळू जाय. प्रेक्षक आपली जागा बुक करा कारण महत्वाचा मोठा सामना होणार आहे. सोहेल 11 मुखेड वर्सेस गुलजार सीसी देगलूर या 2 संघामध्ये. स्ट्रायकर एंडला इकबाल, गोलंदाजी मार्कवर रिजवान. 8 षटकाचा हा सामना. दोन्ही पंच तयार. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल टू गो. रिजवान गोलंदाजी मार्कवर, छोटस रनअप इकबाल साठी. दोनदा घेर टाकला, पुन्हा न्यूटन केली, पुन्हा पहिला चेंडू लफड्याचा चेंडू, वाईट बॉल. पुढचा चेंडू रिजवानचा. रिवर्स पट काय खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि धाव पण पूर्ण केली. 2 धावा धाव पलकावर लागल्यात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये रिजवान. पुन्हा एकदा सांगतो, एक चाबी आहे ती चाबी घेऊन जायची. यामा कंपनीची ज्या कोणाची असेल ते समालोचन कक्षाकडे ठेवलेली आहे. रिजवान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होताना आमिर आली साठी. चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सोहेल शेठ. काय क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण केले परंतु क्षेत्ररक्षण चांगलं. आमिर अलीने स्वतःचं खातं उघडले. मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आमिर अलीच्या बॅट मधून आली होतो. तो आमिर अली आता नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला आणि स्ट्रायकर एंडला पाठवलं ते इकबालला. 2 मोठे संघ आणि या 2 मोठ्या संघामध्ये होणार हा सामना. रिजवान पंचांना क्रॉस केले. आकृत्या टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक गजू तिथे परंतु चेंडूला अडू शकला नाही. बॅकअप, चांगला बॅकअप तिथे आणि तोपर्यंत 1 धाव सुद्धा पूर्ण केली. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. रिजवान मॅन फ्रॉम मुखेड, एक अतिशय अनुभवी खेळाडू या संघाचा. पुन्हा एकदा तयार आमिर अली साठी. चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेमध्ये, पाठलाग होतोय त्याचा. बघूया चेस होईल का नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. गोलंदाजी मार्कवर आमिर अली. मागच्या सामन्यामध्ये जो फॉर्म या फलंदाजाला सापडला होता तो बरकरार अद्याप तरी पाहायला दिसतोय, मिळतोय. गोलंदाजी मार्कवर रिजवान धावलाय. पुन्हा एकदा दूर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये थोडीशी इकबालला मिळाली संधी कारण
रनआउट तिथे वाचलाय, धावबाद होण्यापासून वाचलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं तिथे ख्वाजाचं. चेंडू अगदी रिजवानच्या हातामध्ये होता परंतु स्टंपला हिट करू शकला नाही. एक संधी म्हणावी लागेल तिथे इक्बालला, परंतु गोलंदाजी सुंदर होती. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता तिथे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच चेंडू त्याच क्षेत्ररक्षकाकडे, पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एक डॉट चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव पलकावर लागल्या गेले आहेत ते 8 धावा बिनबाद. निर्वाण पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि स्वतःचं पहिलं, संघासाठी दुसरं. गोलंदाजी मार्कवर निर्वाण आलाय. हा, यांच्याच राहुलची वय घेऊन जा. आणि स्ट्रायकर एंडला असेल इक्बाल. डावखुऱ्या ताचा फलंदाज इक्बाल. तीन वाजून 1 मिनिटाला हा सामना सुरू झालाय. पहिला चेंडू फुलटास होत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या आणि आमचे स्क्वेअर लेगचे अंपायर पंच यांचा इशारा आलाय का हा चेंडू असणार आहे नो. फुकटका चंदन घसरे नंदन मारलाय परंतु नाही, मिस हिट. अकुडत्या टप्प्याचा चेंडू निर्वाणच्या गोलंदाजी मधला तेज तरार चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव. पुन्हा एक चांगला चेंडू फलंदाजापासून दूर ठेवलेला. काय गोलंदाजी होती. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय देगलूरचा संघ 109 धावा काढला होता. या संघासमोर या प्रकारची गोलंदाजी, सुंदर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन सोहेल सेठ यांच्या टीम कडून अद्याप तरी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू निर्वाणचा. पुन्हा एकदा फटका केला, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर, 1 बॉल्स, सीमा रेषा पार. कमिटी टेंटवरचा बॉल काढून घ्या लवकर, वेळ कमी आहे. षटक प्रगतीपथावर आहे. निर्वाण मात्र चांगल्या लेंथला गोलंदाजी करतोय. पुन्हा एक चांगला चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पंचांशी वाद घालायचा नाहीये इक्बाल सर.
निर्वाण पुन्हा एकदा तयार इक्बाल साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण, थोडीशी मिस फील्ड, माफ करा. आणि इथे काय झालंय मैदानाच्या आतमध्ये आपण आमेर लाडू बद्दल बोलायचं म्हणजे मागच्या टुर्नामेंटचा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आमेर. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तिथं निर्वाण वाघमारेकडून पाहायला मिळते. डावखुरी हाताचा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज आमेर आलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निर्वाण तयार आहे. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. रिव्हर्स फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण चांगला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आणि एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. एक धाव पूर्ण. नक्की त्या दिशेमध्ये चेंडू सीमा पार जात होता परंतु अडवले आणि केवळ एकच धाव निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 16 धावा, 1 गडी बाद. तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की तुम्हाला वेळेची लिमिट आहे, त्या बंधनामध्ये तुम्ही खेळायचं. बॉल पाठवा, पंचाकडे बॉल पाठवा. पंच बॉल बघ. आणि जो संघ हारेल तो 2 हात करेल परतूर संघाशी. रिजवान आमेर लाडूसाठी धावतोय. पंचांना क्रॉस केले. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु अपयशी. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मुखेड, सोहेल 11 मुखेड या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. नायगाव या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन ठरलेला हा संघ आणि वसमत येथे चॅम्पियन ठरलेला संघ सोहेल 11. या दरम्यान फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये, खाजा त्याच्या खाली परंतु नाही. सूर्यदेव मेहरबान. रिजवान, पुढचा चेंडू रिजवानचा, सफल होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलाय. केवळ एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढंच चांगलं बॅकअप कर्णधार संघनायक कॅप्टन सोहेल सेठ यांचं.
दोन्ही संघासाठी विजय फार महत्वाचा आहे, कारण पुढची लढत होणार आहे त्यांची परतूर संघाशी. जो संघ हरेल त्या संघाची. मारलाय फटका, इनसाइड आउट फटका, चेंडू जातोय इनसाइड आउट, सीमा रेषा पार, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. तुळसाई कृषी सेवा खेळ चालू, चेंडू आलाय. रिजवान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय. एक अनुभवी खेळाडू आहे रिजवान. ज्या दिशेमध्ये चेंडू करतो अगदी त्या दिशेमध्ये त्याने क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. एक दिमागदार रणनीती, चांगले प्लॅन. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस, चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या वाढती जाऊन पोहोचली ती 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आमिर अली 6 चेंडूचा सामना करत 10 धावावर फलंदाजी करतोय. चांगली साथ देतोय. आमिर लाडू 4 चेंडूचा सामना करत 6 धावावर फलंदाजी करतोय. गोलंदाजी सुंदर चालू आहे. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात रिजवानने. मारलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे निर्धारित 2 षटकामध्ये रिजवानने 19 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. या खेळपट्टीवर 19 धावा म्हणजे काही नाहीयेत. त्याला चांगली साथ दिली गोलंदाजीमध्ये निर्वाण वाघमारेंनी. त्या गोलंदाजी मार्कवर कोणाला प्राचार्य करतील संघनायक, कर्णधार कोणावर विश्वास दर्शवतील. आपण पाहतोय बॉल दिसतोय खाजाच्या हातमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. निर्धारित 3 षटकामध्ये धावफलकावर लागले गेले 27 धावा. एक गडी बाद. जो गडी बाद झालाय, इक्बाल धावबाद झालाय तो दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर खाजा, डावकुरे हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय खाजा. आणि आमिर लाडू स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये. मारलाय फटका, पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका. काय क्षेत्ररक्षण आहे तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले त्या दिशेमध्ये. ओम यांचं जिथे 4 धावा होत्या तिथे केवळ एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. पुन्हा एकदा खाचा तयार आणि स्ट्रायकरला असेल आमिर अली. चांगली गोलंदाजी. पंचांचे हात वर, दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली 1 अवांतर. 29 धावा धावफलकावर लागल्यात एकदम शांत वातावरणामध्ये. हा सामना खेळवला जातोय. पुन्हा एक चांगला चेंडू. वाह, सोहेल 11 मुखेड या संघाची गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे, कारण देगलूर या संघाची फलंदाजी भक्कम आहे. त्या संघासमोर या प्रकारची गोलंदाजी वाह, नक्कीच कौतुकास्पद बाबाई. पुन्हा एक बॅटचा एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. सोहेल 11 मुखेड संघाने डगआउट मध्येच प्लॅन तयार केलेत आणि त्याचं चांगलं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये ते करत आहेत. फलंदाजापासून दूर ठेवण्यात आतापर्यंत हा यशस्वी संघ झालाय. नक्कीच त्यांनी काल सचिन जाधवची गोलंदाजी पाहिली असेल.
पुन्हा एकदा बॅटचा एज घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. करतोय परंतु बॅटचा एज घेऊन थर्ड मॅन एरियामध्ये चेंडू सीमा पार गेलाय. आमिर अली पुन्हा स्ट्रायकर एंडला, यावेळेस फटका मारलाय त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक दोन तैनात केले. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव असणार आहे. ओम चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुंदर गोलंदाजी, एक बॅटचा एज घेऊन चौकार गेला होता परंतु एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ख्वाजाची. डावकुरे हाताचे गोलंदाज. धावसंख्या एका धावेने वाढतीये, जाऊन पोहोचली 34 धावा. माझ्यामध्ये या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि पंचाचा इशारा आला वाईड. म्हणजे अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. धावसंख्या वाढतीये, 35 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पहिले 4 षटक सुंदर म्हणावे लागतील जर विचार केला सोयल 11 मुखेड संघाच्या बाजूने तर. वाह सुंदर, ख्वाजा ऑन फायर. षटकाची समाप्ती निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा, 1 गडी बाद. चला 5वं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गज्जू गुजलवार. गोलंदाजी मार्कवर 35 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. गज्जूचा पहिला चेंडू, आमिर अली स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. चांगला चेंडू डाऊन ग्राउंड खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा एकच धाव. आणि प्रेक्षकांना सांगू इच्छिते की उद्या भोकरची होम टीम, लोकल टीम BCC भोकर मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. उद्याच्या ग्रुपमध्ये BCC भोकर, किनवट, पूर्णा आणि उमरखेड. काय चेंडू टाकलाय, बॅटचा एज घेऊन आमिर लड्डू बाद. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन DJ.
फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रतीक, कारण प्रतीकने मागच्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका षटकार खेळून आपलं स्वतःचं खातं उघडलं होतं. परंतु गोलंदाजी या सामन्यामध्ये मुखेड संघाची खरंच कौतुकास्पद राहिलेली आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या संघाचं, कारण मुखेड संघाला माहिती आहे की देगलूर संघाकडे भक्कम अशी गोलंदाजी आहे. त्यासाठी जेवढ्या कमी धावावर रोखता येईल तेवढ्या कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न तिथे मुखेडच्या संघाकडून केला जातोय. थोडंसं संकटात सापडलेला संघ प्रतीक आणि आमेर, बघूया संघाला सावरतील का, कारण आमेर अली बद्दल बोलायचं म्हणजे मागच्या सामन्यातला अर्धशतकवीर. गज्जूचा चेंडू, काय चेंडू आहे, पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी मिडल स्टंपला टाकलेला चेंडू, जेव्हा फलंदाज बॅटशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता, बॅटने काटा बदललाय, सॉरी बॉलने, विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये सेफ. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला मुखेड संघाकडून पाहायला मिळतंय. सोहेल 11 मुखेड या संघाकडून. या दरम्यान फटका सजवलाय, चेंडूला पाठवलंय, बिग बिग पुन्हा एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव असणार आहे. प्रतीकने मात्र आपले इरादे स्पष्ट केले. या सामन्यातला माझ्यामध्ये पहिला षटकार होता की काय, पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय प्रतीकच्या बॅट मधून या सामन्यातला. मागच्या सामन्यात सुद्धा त्याने अशी सुरुवात केली होती, षटकाराने खाते खोललं होतं. प्रतीक बद्दल बोलायचं मध्ये अतिशय शांत खेळाडू आहे. पुन्हा एकदा गज्जू धावतोय. आणि स्ट्रायकर एंडला असेल मागच्या सामन्याचा हिरो आमेर अली. सुंदर, पण ऍक्सेप्ट करत होतो की गज्जू काय कटर चेंडू टाकतो का, परंतु नाही, अगदी तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय गजानन कडून. निर्धाव चेंडू, निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेले ते 43 धावा. 43 आफ्टर 5. 3 षटकाचा खेळ बाकी, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. बघूया 18 चेंडू मध्ये किती धावा करतील गुलजार सीसी देगलूरचा संघ. खाजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. मारलाय प्रतीकने एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे ओम चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि केवळ एकच धाव. खाजाने मागचं षटक सुद्धा अतिशय सुंदर टाकलं होतं. या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल खाजाची. यावेळेस आखूड त्या डब्याचा चेंडू होता, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही.
नाही पोहोचलाय. चेंडू जातोय वन बॉल सीमा रेषा पार. आपण काल पाहिले की खूप अंधारामध्ये सामना खेळावा लागला होता. पुन्हा एक चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे रिजवानचं आणि केवळ एकच धाव. सुंदर. आता स्ट्रायकर एंडला प्रतीक पोहोचलाय. रंगतदार सामना होतोय. धावपलकावर धावसंख्या 49 धावा लागलेल्या आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. आमिर अली 21 धावावर आणि 8 धावावर फलंदाजी करतोय म्हणजे प्रतीक. पुढचा चेंडू खाज्याचा प्रतीकसाठी. शपल झालाय, फटका मारलाय आणि चेंडू जातोय वन बॉल सीमा रेषा पार. चांगली फलंदाजी करतोय. एक षटकार एक चौकारच्या मदतीने 12 धावावर फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रतीक. पुन्हा खुर्त्या डब्याचा चेंडू अगदी त्याच दिशेमध्ये चेंडू अगदी तसाच सेम कॉपी. फलंदाजी करतोय प्रतीक. पुन्हा एक चांगला चेंडू बॅटशी कनेक्ट झालेला नाही परंतु बाईच्या रूपातली धाव आहे का. यस, पंचाचा इशारा आहे की बाईच्या रूपातली सुद्धा धाव पूर्ण केली आहे. षटक समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा. या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या असं वाटतंय. 58 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया किती धावा उभ्या करतील. या षटकामध्ये जवळपास 15 धावा आल्यात. 15 धावा कुठल्यात असं काहीतरी गणित आहे. आमचे मराठी समालोचक नेहमीच म्हणतात, इर्शाद बागवान सर, बीच मैदान में गया पानी क्या बदलेगी मैच की कहानी. थोडासा कान मंत्र दिला जातोय. पाणी फक्त बहाणा आहे. प्रतीक जेव्हापासून फलंदाजीला आलाय, आमेर सुद्धा फॉर्म मध्ये आलाय आणि प्रतीक सुद्धा. 58 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्यात. 7वं षटक गजानन गुजलवार गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल प्रतीक. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय आणि जो संघ हारेल तो परतूर संघाशी 2 हात करेल. त्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा दोन्ही संघासाठी आहे. जिंकणं खूप अनिवार्य आहे. चला देगलूर संघ आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय. देगलूर संघ भैया. चांगला चेंडू परंतु वाइड. देगलूर संघ, जावेद सर आपकी टीम को पीछे ले लो.
टीम को पूरा पीछे ले लो. भैया थोडस सहकार्य करा. बाउंड्री लाईनला उभा असलेले प्रेक्षक, फिल्डरला अडथळा आला नाही पाहिजे याची काळजी घ्या. गजानन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आखुरत्या टप्प्याचा चेंडू, फटका खेळला, चेंडू हवेमध्ये. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न प्रतीकचा, थोडीशी मिसफील झाली आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. कारण एक एक धाव किती महत्वाची असते आपल्याला क्रिकेट खेळाडूंना, सगळ्यांनाच, क्रिकेट प्रेमींना सगळ्यांनाच माहिती आहे. प्रतीक चांगली फलंदाजी करतोय. जेव्हापासून फलंदाजीला आलाय धावसंख्येमध्ये थोडस मदत होतीये. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू गजकडून पाहायला मिळालाय. एक धाव तर पूर्ण केली, केवळ एकच धाव, कारण ओम आहे तिथे. या एका धावेनेशी धावसंख्या वाढतीये. 62 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 10 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. 62 धावा धावपलकावर लागल्यात. अगोदरच्या सामन्यात परतूर संघासमोर 109 धावाचं टार्गेट दिलं होतं या संघाने. पुन्हा एक चांगला चेंडू, अगदी बॉडीला हिट करत टाकला होता चेंडू. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एकच धाव, चांगली वापसी म्हणावी लागेल या षटकामध्ये. पहिला चेंडू वाईट होता, परंतु मागचे पुढचे चेंडू अतिशय सुंदर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज गजानन. गजाननला ही खेळपट्टी चांगलीच माहिती आहे. बराच काळ या खेळपट्टीवर खेळला तो गजानन गुजलवार हा गोलंदाज. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एकच धाव. फलंदाज अपेक्षित करत होता का स्लोअर वन चेंडू येईल, कटर चेंडू येईल, परंतु तेच तरा चेंडू आपल्याला गजाननकडून पाहायला मिळालाय. आणि पुन्हा एकदा एकच धाव. या षटकामध्ये एकही मोठा फटका अद्याप तरी आपल्याला पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गजाननची. आता बघूया आमिर अली, जो की ओपनिंगचा फलंदाज, अजूनही खेळपट्टीवर आहे. चांगला जम धरून फलंदाजी करतोय. आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. बघूया कसा सामना करेल गजानन. फुल टॉस आणि फुल टोल, चेंडू जातोय सीमा पार. षटकार. पुन्हा गजानन तयार, आमिर अली सुद्धा तयार स्ट्रायकर एंडला. पुन्हा दूर टाकलाय चेंडू फलंदाजापासून. फलंदाज सफल झालाय असं म्हणणं आहे पंचाचं. याबरोबर ओव्हरची समाप्ती, षटक समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वर झालेले आहेत ते 70 धावा, 2 गडी बाद. 28 धावावर फलंदाजी करतोय आमिर आणि 20 धावावर फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रतीक. शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर निर्वाण वाघमारे. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, दांडी दांडी गोल. निर्वाण काय तेच तर्रार गोलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा निर्वाण धावतोय, यावेळेस पवन असेल. पवनने फटका मारला इनसाइड आउट. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का तिथे? प्रयत्न चांगला दुसऱ्या धावेचा आणि धाव बाद. सुसाईड. रियाज बरेच दिवस या संघामध्ये ओपनिंगची फलंदाजी करत होता. चांगला फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, परंतु गोलंदाजी मात्र सुंदर होती तिथे निर्वाण वाघमारेची. मारलाय रियाजने आणि काय फटका सजवलाय भावा. चेंडूला पाडले सीमारेषा. लेग बायच्या रूपामध्ये घेतलेली धाव आणि स्ट्रायकर एंडला पोहोचले रियाजला. माझ्या मते हा शेवटचा चेंडू असणार आहे. या षटकाचा 78 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. बघूया रियाज कसा सामना करेल. शेवटचा चेंडू निर्वाण वाघमारेचा रियाजसाठी. मारलाय, फटका सजवलाय, चेंडूला पाडलंय पुन्हा. मध्ये 58 धावा होत्या आणि निर्धारित 8 षटकानंतर बॉल पाठवा. 8 षटकानंतर 84 धावा धावपलकावर लागल्यात. त्यामध्ये प्रतीक आणि रियाज
याने सुंदर फलंदाजी केली. आमिर अलीने सुद्धा फलंदाजी सुंदर केली. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा, वेळ कमी आहे. निर्धारित 8 षटकामध्ये 85 धावाची 85 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सोहेल 11 मुखेड संघाला, मी देगलूर संघाला विनंती करतो की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, वेळ कमी आहे. जावेद सर चला, वेळ कमी आहे, लवकर दिवस मावळतो या दिवसामध्ये. नदीम सर याची दक्षता घ्या, कारण आपण काल फेस केले. काल सामने लवकर चालू झाले होते तरीही दिवस लवकर संपला होता. आज उशिरा सामने चालू झालेत, वेळ कमी आहे. वी डोंट हॅव इनफ टाइम. चला फलंदाज पाठवा. क्षितिज हसनाळकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला सीके चंद्रकांत. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कर्णधार कॅप्टन जावेद. क्षितिज क्षितिज के एच फिटनेस क्लबचे ओनर क्षितिज भाऊ फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. क्षितिज स्ट्रायकर एंडला क्षितिज, नॉन स्ट्रायकर एंडला चंद्रकांत.
गोलंदाजी मार्कवर जावेद. 85 धावाचा पाठलाग करणार आहे सोहेल 11 मुखेडचा संघ. या दरम्यान पहिला चेंडू. लेट्स प्ले. एक स्टेटला आणि एक काऊ कॉर्नर मध्ये अतिरिक्त खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, माफ करा 38 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. प्रत्येक धावतोय उलट्या दिशेने. प्रयत्न होता, एक धाव तर पूर्ण केली, तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. पहिल्याच धावेवर पहिल्याच चेंडूवर संघाचं खातं उघडलंय. धावफलकावर लागल्या 2 धावा. 85 धावाचा पाठलाग करतोय संघ सोहेल 11 मुखेडचा. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. लेग बायच्या रूप जावेद धावतायत. मारलाय. वारे फटका. बिग हिट. असलं तरी फलंदाज मात्र तिकट आहे. क्षितिज हसनाळकर. स्लोअर वन चेंडू पारखले फलंदाजाने आणि डाऊन द ग्राउंड खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचली. पहिलं षटक प्रगतीपथावर. 13 धावा धावफलकावर लागल्यात. आता चंद्रकांत CK मुखेड संघाचा परमनंट ओपनर फलंदाज चंद्रकांत स्ट्रायकरला असेल. मारला चंद्रकांतने हवेमध्ये. विकेट किपर त्याच्या खाली जात आहेत आणि सुंदर झेल तिथे आमिर लाडूचा. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकाचा. मारलाय रिजवानने. रिजवानने फटका खेळला. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावतोय आणि चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. थोडंसं जास्त नको. हॅलो हॅलो माईक चेक वाढव थोडा. हॅलो बस ओके. थँक्यू थँक्यू तुझे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 17 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सोहेल 11 मुखेड या संघाची.
गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं आणि शेवटचं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आलाय प्रतीक. आणि स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे क्षितिज. प्रतीक आणि क्षितिज. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा. बॅटचा एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेमध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे इक्बालचं. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला रंगतदार सामना होतोय. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या खाली आणि क्षितिज बाद. मोठा गडी प्रतीकची चांगली गोलंदाजी. रंगतदार सामना होतोय. पहिल्या षटकात 17 धावा नक्की आल्या परंतु विकेट मात्र गमावत आहेत. 84 धावाचा पाठलाग करतोय सोहेल 11चा मुखेडचा संघ. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा आपण बदलाव पाहतोय. चला बसून घ्या. बाउंड्री लाईनला उभा असलेले प्रेक्षक सुद्धा बसून घ्यायचे. पुढचा चेंडू प्रतीकचा. चांगला चेंडू केवळ पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये आणि एक धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धाव संख्या वाढतीये. एका धावेने 18 धावा. प्रतीकच्या या षटकामध्ये आतापर्यंत केवळ एकच धाव खर्च झालेली आहे. शुभम पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडलंय. 85 धावाचा पाठलाग करतोय सोहेल 11 मुखेडचा संघ. 18 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण प्रतीकला पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. काय फटका मारलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि सुंदर झेल. दिशेमध्ये क्षेत्ररक्षक लावला होता कारण प्रतीकला माहिती आहे की फलंदाज रिजवान कशा प्रकारचे फटके खेळतो. त्याच चेंडूवर क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये लावलाय आणि पुढच्या चेंडूवर बाद झालाय. काय प्लान आहे आणि काय एक्झिक्युशन आहे. वाह. दिमागदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट कमी बुद्धिबळ चालू आहे इथे. पुढचा फलंदाज मैदानावर दर्शन आलाय फलंदाजी करण्यासाठी. रिजवान बाद झाल्याच्या नंतर सोहेल भैया दर्शन बॅट्समॅन नेम. पुढचा चेंडू तडव्याच्या दिशेमध्ये. काय क्षेत्ररक्षण आहे. इक्बाल पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जरी बोर्डावर कमी आहे धाव पलकावर कमी आहे तरी पण सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे प्रतीककडून. मला वाटतं या षटकामध्ये केवळ एकच धाव खर्च झालेली आहे. चांगला चेंडू अगदी बॉडीवरती हिट करत होता चेंडू आणि निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर थोडा आवाज
कमी कमी थोडा कमी 18 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलंय गोलंदाज प्रत्येकीने केवळ 1 धाव खर्च केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धाव खर्च करणं. वा, आता गोलंदाजी मार्कवर मस्तानला पाहतोय. 85 धावाचा पाठलाग करतोय हा संघ. आता दर्शन आणि शुभम पाटील या दोन फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मस्तान. मी या दोन संघाबद्दल सांगायचं म्हणजे एकमेकांना हे खेळाडू चांगले ओळखतात, चांगलेच ओळखून आहेत. आपसामध्ये बराच वेळ क्रिकेट खेळतात. हे कोणता फलंदाज काय करतो, कोणता गोलंदाज कोणता चेंडू टाकतो यांना चांगलंच माहिती आहे. मस्तान गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, फलंदाजापासून दूर ठेवलेला चेंडू, त्याला केवळ पुश केलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्वतः कर्णधार संघनायक जावेद क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढते. 19 धावा धावपलकावर लागलेत. फटका मारला, चेंडू हवेमध्ये होता बराच वेळ, परंतु पोहोचू शकला नाही तिथे क्षेत्ररक्षक आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालाय. सामन्यामध्ये रंगत कायम झाली. पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्या होत्या जावेदने, परंतु पुढच्या 2 षटकामध्ये काय गोलंदाजी केली. पुन्हा एकदा वापसी देगलूर संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याच दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, आणखी एक निर्धाव चेंडू. मी सांगितलं होतं की या संघाने धावपलकावर मोठ्या धाव्या उभारलेल्या नाहीत, परंतु या संघाकडे त्या प्रकारची गोलंदाजी आहे. मस्तान सारखे गोलंदाज या संघामध्ये आहेत. प्रतीक, मस्तान, जावेद, नूर मुज्जू. पुन्हा मस्तान धावतोय दर्शनसाठी, मारलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि केवळ 1च धाव. दिमाखदार खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मस्तानचं छोटस रनअप, डावखोऱ्यातच हा गोलंदाज. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एक मिस हिट झालाय. बॅटचा एज लागलाय का? पंचाचा इशारा यस. विजय सुरेशकर, भोकर बीसीसी संघाचे कृष्णा सातपुते यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. अमोलला बघू द्या म्हणून. पुढचा चेंडू निर्वाणने खेळून काढलाय. आमिर अली, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, केवळ 1च धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सांगू इच्छितो 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्यात 21 धावा. पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल
तो डायरेक्ट क्वालिफाय होईल आणि जो संघ हारेल तो परतूर संघाशी दोनात करेल. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 1 आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा. सुंदर गोलंदाजी मस्तान आणि प्रतीक या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. पंच्याऐंशी धावाचा पाठलाग करतोय. सामना अजून संपलेला नाहीये. नूर मज्जू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. निर्वाण एक बिग हिटर फलंदाज आणि तेवढाच बिग हिटर दर्शन, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामना अजून संपलेला नाहीये. 84 धावा धाव पलकावर लागल्यात. 85 धावाचा पाठलाग करतोय सोहेल 11 मुकेटचा संघ. तीस चेंडू मध्ये 64 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. जवळपास 13 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. पुढचा चेंडू निर्वाणचा प्रयत्न रिव्हर्स फटका खेळण्याचा होता परंतु बॅटशी संपर्क नाही झालाय. निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचांनी. पहिला चेंडू झालाय चौथ्या षटकाचा. गोलंदाजी मार्कवर नूर मुज्जू आणि फलंदाजी स्ट्रायकर एंडला फलंदाज निर्वाण. लो फुलटा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आणि 1 धाव पूर्ण केली. बावीस धावा धाव पलकावा लागल्या ते 1 धावेनिशी. रंगतदार मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघासाठी विजय खूप महत्वाचा आहे कारण जो जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय. 25 तारखेचं तिकीट. दर्शनसाठी काहीतरी वेगळी आखणी आखली जाते कारण दर्शन ज्या प्रकारचा फलंदाज आहे देगलूर संघाला चांगलंच माहिती आहे की हा मैदानावर असेल तर सामना काय चेंडू टाकतात एका पाठोपाठ. ब्लॅक होलचा चेंडू तिथे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचाचा इशारा. थर्ड अंपायर कडे आलाय धावबादचा आणि दुसरी रिस्की धाव सुद्धा पूर्ण परंतु पहिल्या धावेचा पेंडिंग आहे. पहिल्या धावेचं डिसिजन पेंडिंग आहे. जर पहिल्या धावेला धावबाद झाला तर दुसरी कंप्लीट होणार नाही. पंचाने तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय आमचे तिसरे पंच. म्हणजे थर्ड अंपायर अनिल भाऊ बेरदेवाड चेक करतील. वैष्णवी ड्राय क्लीनर्स चे सर्वा मालक ओनर अरुण भाऊ श्रीसागर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. हा आणि इथे मैदानामध्ये बाद झालाय दर्शन. धाव पलकावर लागल्या गेल्या 24 धावा. गोलंदाजी मार्कवर मस्तान आणि फलंदाजीच्या स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल ओम. कृष्णा सारखा फलंदाज अजूनही मैदानात डगआउट मध्ये आहे मुकेड संघाच्या. चला लवकर या बॅट्समॅन लवकर येत जा. चला मस्तान गोलंदाजी मार्कवर आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव पलकावर लागलेत. म्हणजे इक्वेशन 61 धावांचं असणार आहे. 15 चौक 60.
15 रन पर ओव्हर. म्हणजे या खेळपट्टीचा विचार केला तर 15 धावा या खेळपट्टीवर काही जास्त नाहीयेत. मस्तान गोलंदाजी मार्कवर. ओमने हेलिकॉप्टर उडवलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. वैष्णवी ड्राय क्लिनर षटकार. ओमने इरादे स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवर. दुसरा फटका रिव्हर्स खेळाय. एक धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. A1 पवनचं एकच धाव. चांगली सुरुवात या षटकाची ओम कडून पाहायला मिळाली. 2 चेंडू मध्ये 7 धावा, 15 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आहे. मस्तान गोलंदाजी मार्कवर. छोटसा रन अप. निर्वाण वाघमारे स्ट्रायकरला मारलाय, फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. नहीं होता तब तक पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. काय फलंदाजी करतोय दोन्ही फलंदाज. निर्वाण वाघमारे आता लई मध्ये आलाय. निर्वाण ऑन फायर. चला बॉल पाठवा अमोल भाऊ. फेका 3-4 बॉल. हा नदीम सर बॉल आलेत. नदीम सर. जंटी भाऊ पाठव 1-2. हा अजून एक आलाय. अजून एक आलाय बॉल. जंटी भाऊ बॉल आलाय घेऊन टाका. चला या षटकामध्ये मात्र हाणामारी सुरू झाली आहे. निर्वाण गोलंदाजी मार्कवर. मस्तान पुन्हा दांडी दांडी गोल. नवीन फलंदाज ख्वाजा. ख्वाजा आलाय बाद झाल्यानंतर. निर्वाण वाघमारे बाद झाल्याच्या नंतर डावकुरे हाताचा फलंदाज ख्वाजा. बघूया संघासाठी काय योगदान देत होते. आता विनिंग प्रेडिक्शन आपण पाहू शकता. विनिंग प्रेडिक्शन 50-50 आहे. कोणता संघ जिंकेल काही सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवर मस्तान. ख्वाजासाठी फुल टॉस. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. 1 धाव, 2 धाव, तिसरी धाव नाही. 2च धावा. या 2 धावेने धावसंख्या वाढतीये. 39. 39 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 19 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. पुढचा चेंडू मस्तानचा. ख्वाजासाठी मारलाय. ख्वाजाने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आमेर अलीच्या हातामध्ये. बाद. डीजे
त्यांना थोडीशी ताकीद द्या, कारण आपल्याकडे पॅनल्टी स्वरूपात आहे, दंड शिक्षा आहे, त्याच्या वेळेकडे भान असू द्या. कॉजा बाद झाल्याच्या नंतर कृष्णा फलंदाजीसाठी आलाय. कृष्णा जकेवाड, स्ट्रायकर एंडला ओम असेल, नॉन स्ट्रायकर एंडला कृष्णा. 18 चेंडू 46 धावा, 15.33 रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर. गोलंदाजी मार्कवर प्रतीक. चांगला चेंडू डाऊन द ग्राउंड, फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर. आमिर अलीचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव. आता स्ट्रायकर एंडला पाठवलंय कृष्णाला. कृष्णाकडे ती कुवत आहे. स्लॉग ओव्हरचा बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो हा फलंदाज कृष्णा जकेवाड. संघाची आशा अपेक्षा संघ निर्भर कृष्णावर. 45 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर प्रतीक. मारलाय कृष्णाने फटका. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसणार आहे, कारण क्षेत्ररक्षण या संघाचा अतिशय सुंदर आहे. 2 चेंडूवर 2 धावा. प्रत्येक या गोलंदाजाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली होती प्रतीकने आणि 2 गडी बाद केले होते. तोच प्रतीक गोलंदाजी मार्कवर. आता ओम स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. ब्लॉक होलचा चेंडू, फुलर लेनचा. अगदी बुमराची आठवण करून दिली आणि क्लीन बोल्ड केले. दांडी गुल. पाहताय या संघाचे संघनायक सोहेल सेठ फलंदाजीसाठी आलेत. इक्वेशन असणार आहे 15 चेंडू मध्ये 44 धावा. .250च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतात फलंदाज सोहेल सेठ. क्रिक हिरोच्या अपडेट नुसार बघूया सोहेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर काय फटका मारलाय भावा. चेंडू सीमा पार. प्रत्येक षटकाराला सर्व्हर भाई यांच्याकडून तब्बल 5000 रुपये. पुढचा चेंडू, चांगला चेंडू यावेळेस वापसी केली. ब्लॉक होलचा चेंडू. षटकार मारल्याच्या नंतर 1 धाव. मुस्ताक बागवान यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचे पारितोषिक सोहेल सेठ यांच्या षटकाराला. म्हणजे प्रत्येक षटकार 7000 रुपयाचा असणार आहे. 13 चेंडू 37 धावा. कृष्णा स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. प्रत्येक गोलंदाज आहे. फॉलो थ्रू मध्ये थोडीशी अडचण, पुन्हा थांबलाय. धावत्या स्पीड मध्ये हँड ब्रेक मारले, गाडी जागेवर थांबली. पुन्हा रिव्हर्स गिअर टाकून बॉलिंग मार्कला तयार. प्रतीक पुन्हा धावतोय कृष्णासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. चला इक्वेशन हाती आले. प्रत्येक षटकारामध्ये 31 इक्वेशन.
पुन्हा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे यावेळेस, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. 10 चेंडू मध्ये 30 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज असणार आहे. कृष्णाकडे ती ॲबिलिटी आहे. प्रत्येक षटकाराला, प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची गरज आहे. कॅश इथं आली आहे, कॉमेंट्री बॉक्स कडे कॅश आली आहे. सरवर भाई यांचे 5,000, मुस्ताक बागवान यांचे 2,000 आणि अजून जर षटकार मारला तर पुन्हा 12,000 अजून राहणार आहेत. म्हणजे 7,000 इथे समालोचन कक्षाकडे जमा झालेत. एक षटकार मारला तर पुन्हा 12,000 जमा होतील. परंतु सामन्याचं चित्र पाहता 7 चेंडू मध्ये 28 धावा, हा चेंडू खूप महत्वाचा राहणार आहे. काल आपण पाहिले 22 धावा काढायच्या होत्या आणि ते काढल्या होत्या उदगीर संघाने अर्धापूर संघासमोर, कारण शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. 7 मध्ये 28 सेम इक्वेशन होतं. कृष्णा कशी फलंदाजी करेल, मारलाय फटका हवेमध्ये आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सोहेल सेठ धावून आलेत. 2 धावा म्हणजे आता इक्वेशन 6-26. 6 चेंडू 26 धावा. काल 22 धावा आपण पाहिल्यात निघाल्या होत्या. या मैदानावर जर इतिहासात पाणी चालले तर आपण पाहतो की एका षटकामध्ये 30 धावा काढायच्या होत्या, ती काढल्या होत्या. पूर्ण्या संघाच्या एका फलंदाजाने, पाप्या पंडित नावाचा फलंदाज होता, 30 धावा काढायच्या होत्या आणि 30 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या 6 चेंडू मध्ये. म्हणजे मैदान फलंदाजीला अनुकूल असं मैदान आहे, हनुमान मंदिर मैदान. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जावेद संघाचे संघनायक आणि एका बाजूला त्या संघाचे संघनायक. हा, संघनायकामध्ये लागलेली भांडण, दोन्ही संघाचे कॅप्टन जावेद, एक तरफ जावेद दुसरी तरफ सोहेल. 6 चेंडू आणि 26 धावा. 12,000 रुपयाचा षटकार आहे. चांगला चेंडू, सुंदर चेंडू. धाव घ्यायची गरज मला नाही वाटत की गरज होती. आता काय 5 मध्ये मारत 5 तिकडे 12,000 भेटू लागली. चला, कृष्णा स्ट्रायकर एंडलाय. जावेद गोलंदाजी मार्कवर, स्लोअर 1 चेंडू आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न. तिथे धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता 4 मध्ये 24, 4ही षटकार मारावे लागतील. म्हणजे जर विचार केला तर 12 चौक 48,000 रुपये येतील 4 षटकार मारले तर. सामनाही जिंकल आणि 48,000 रुपये येतील. मारलाय फटका परंतु नाही, चेंडू सीमा पार गेला नाहीये आणि 1 धाव पण घेतलेली नाही, कारण इथं 12,000 रुपये आहेत. सर्वर भाईच्या डोक्यामध्ये धकधक धकधक चालू आहे. 5,000 रुपये त्यांचे आहेत आणि त्यांचं फ्रेंड सर्कल, सोहेल फ्रेंड सर्कल यांचे 5,000 आहेत. पुन्हा मुस्ताक बागवान यांचे 2,000 आहेत. म्हणजे एकूण 12,000 रुपये एका षटकाराला असणार आहेत. पलटा चेंडू हवेमध्ये आहे, झेल नाही होणार. आता मात्र सामना पारड जड झालंय. जड म्हणण्यापेक्षा फक्त प्रेडिक्शन बाकी आहे. तर पण एक महत्वाचं आहे, जावेद कशा प्रकारची गोलंदाजी करतील, षटकार खातील का, हे खूप महत्वाचं आहे. पंच जरा गोलंदाज आणि फलंदाजामध्ये काही वार्तालाप होते का बघा. नो चेंडू, अरे नो चेंडू आहे, फ्रीट आहे. म्हणजे या चेंडूला प्रयत्न फुल करा, आउट राहणार नाही तुम्ही. झाले, कान मंत्र झालाय, आपसामध्ये इशारे झालेत, खुनाखोनी सुरू झाली.
स्लोअर वन चेंडू. आकाश गोरे कर्णधार. परतूर संघाचे कर्णधारांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे लवकर यायचंय. सोहेल सेठ इथंच आहेत. आता फक्त 12,000 रुपयाचा खेळ बाकी आहे. मारलाय फटका चौकार. सर्वर बाई 6,000 रुपये अर्धी नाही. पारितोषिक आहे तुमच्यासाठी. आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. 7,000 रुपयाचं पारितोषिक जे तुम्ही जिंकले ते प्रदान करायचंय आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचंय. मी आकाश गोरेला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचंय. तब्बल 7,000 रुपये मोजल्या जात आहेत. एक मार रहा था तो 12,000. आना जाना खर्चा पानी सब एंट्री फीस सब निकल. चला हाँ बोलवलं तेच आहेत कॅप्टन तेच आहेत. कॅमेरा थोडस झूम करा. सर्वर भाई यांच्याकडून हे पारितोषिक झालंय 5,000 रुपयाचं आणि 2